बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। मातोश्री बाहेर आज मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आंदोलन केलं जाणार आहे। उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणावर ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जाते। मराठा आरक्षणावर ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मातोश्री बाहेर आज आंदोलन असणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करणार का याकडे सगळ्या राज्याचं आणि मराठा समाजाचं प्राथमिक लक्ष लागलेलं आहे। मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन मातोश्री बाहेर होणार आहे। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी शरद पवार छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना देखील यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी शरद पवारांना देखील मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता मातोश्री बाहेर देखील या संदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव। जुई, मातोश्री बाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आंदोलन केले जाणार आहे, सध्या काय स्थिती आहे तिथे? अगदी किरण, आज दुपारी 12 वाजता मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे मातोश्री बाहेर आंदोलन केलं जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा इथे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जर आपण पाहिलं तर मग पोलिसांचे अनेक पोलीस इथे मातोश्री बाहेर तैनात करण्यात आला आहे। त्यासोबतच बॅरिकेटिंग जर आपण पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये केलं जात आहे। दुपारी 12 वाजता हे सगळे आंदोलनकर्ते मातोश्रीच्या दिशेने येणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी की त्यांचं नेमकं मत काय आहे या संदर्भामध्ये हा जो मोर्चा आहे तो केला जात आहे। काल खरं तर मराठा समाजाचे काही पदाधिकारी इथे आले होते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी, मात्र उद्धव ठाकरे हे त्यांना भेटू शकले नाहीत, कारण का उद्धव ठाकरेंची वेळ त्यांनी मागितली नव्हती आणि अचानक ते आले होते, त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना भेटले नव्हते। मात्र आज उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे हे मोर्चा घेऊन येत आहेत मातोश्रीवरती आणि त्याच पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आला आहे। किरण, अगदीच धन्यवाद जुई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।